महाविकास आघाडीचा आज षण्मुखानंमध्ये सभागृहात मेळावा पार पडतोय। आपल्यासोबत अशोक बापू पवार आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, हवेली या तालुक्यामधनं, शिरूर हवेली तालुक्यामधनं। सर, एकंदरीतच आज महाविकास आघाडीचा मेळावा होतोय, किती उत्साह आहे आणि तुम्ही खास करून या संपूर्ण मेळाव्याला तुम्ही उपस्थिती या मेळाव्यामध्ये दर्शवता? निश्चितपणे महाविकास आघाडीच्या आजच्या या मेळाव्याला खूप उत्स्फूर्तपणे लोकांचा पाठिंबा आहे। लोकांना, सामान्य माणसाला वाटते की कधी विधानसभा ही लागेल, त्यासाठी खरं म्हणजे वाट पाहत आहेत। खरं तर राजकारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारमध्ये होताना पाहायला मिळत आहे। तुमचा एक सहकारी साखर कारखाना आहे, गोडगंगा सहकारी साखर कारखाना, त्या साखर कारखान्याला पैसे दिले नाहीत म्हणून यापूर्वी देखील तुम्ही टीका टिप्पणी जी आहे ती सरकारवरती केलेली होती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। निश्चितपणे कारखाना हा 25-30 हजार सभासदांच्या मालकीचा असतो आणि ज्या वेळेला तुम्ही सत्तेत बसता त्यावेळेला तुम्ही जे कारखाने नियमात नाहीत त्यांना कर्ज देता। आमचं म्हणणं त्याबद्दल काय नाही, पण नियमात बसत असताना सुद्धा तुमच्या त्या फायली दाबून ठेवणं, अन्याय करणं हे गैर आहे। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी असं कधी केलं नाही। विरोधकांचे साखर कारखाने असले तरी त्यांना मदतीचा हात केलेला आहे। खरं म्हणजे संस्थेला कोणी आडवं येऊ नये, परंतु ह्या सरकारने निश्चितपणे त्या ठिकाणी आडमुठेपणा करून आमच्या कारखान्याला त्या ठिकाणी कर्ज देण्याला विरोध केलेला आहे। 3 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली। उपसमितीच्या बैठकीमध्ये 4 नवीन कोल्हापुरातल्या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात यावं, या सगळ्या संदर्भातली निर्णय जो आहे तो त्या कमिटीकडनं घेण्यात आला। जवळपास 692 कोटी रुपयांच्या या सगळ्या कर्जाची रक्कम आहे आणि सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांची आणि त्यांच्या लागेबांधे असलेल्या लोकांचेच साखर कारखाने यामध्ये आहेत आणि NCDC कडनं ते कर्ज मंजूर होणार आहे। खरं म्हणजे आपण पाहिलं असेल, कालच्या झालेल्या बजेटमध्ये ज्या मंजुऱ्या घेतल्या त्या जवळपास 2200 कोटी रुपयाला घेतल्या, परंतु त्यावेळेला प्रस्ताव फक्त 1900 कोटीच्या आसपास पाठवले होते, 1895 का काही। आणि मग जर तुम्ही नंतर हे घालता का, तर तुम्ही त्यांना गळ घालता की आम्हाला पाठिंबा द्या। त्यांच्या पक्षाला, सरकारला पाठिंबा दिला की ते नवीन कारखाने ॲड करतात आणि ते कारखाने NCDCकडं कर्जासाठी पाठवतात आणि चांगले जे 2 कारखाने होते मागच्या वेळेला की ज्यांना कर्ज द्यायला पाहिजे होते त्यांना NCDCने तिकडनं सगळ्या मंजुरी देत असताना परत इथं त्यांची अडवणूक केली जाते, हे अत्यंत गैर आहे असं आज सगळ्या सामान्य माणसाला कळायला लागले। विरोधकांचेच साखर कारखाने यामध्ये समाविष्ट आहेत का जे अडवले गेलेले? निश्चितपणे विरोधकांचेच समाविष्ट केलेले कारखाने अडवले गेलेले, त्यांना पाठिंबा पाहिजे, त्याला आमचा विरोध आहे। आम्ही केवळ शरदचंद्र पवार साहेब किंवा आमचे बाकीचे जे असतील, कुणी काँग्रेस असेल किंवा आदरणीय उद्धव साहेबांना पाठिंबा देणारे आम्ही जे काही असेल त्यांच्या मात्र निश्चितपणे अडवणूक केलेली आहे। जय पवार बारामतीमधनं निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, त्याच्यावरती अजित पवार म्हणतात की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा म्हणजे स्वतंत्र अधिकार आहे। मी देखील 7-8 निवडणुका लढलेलो आहे, मला रस नाही असं त्यांचं एक वक्तव्य काल त्यांनी केलेलं होतं पुण्यात। खरं म्हणजे त्या विषयावरती मी न बोलणं चांगलं, कारण पक्षश्रेष्ठी भक्कम आहे त्या विषयावरती काय बोलण्यासाठी। मला शिरूर हवेली तालुक्याबद्दल आपण काही विचारू शकता, परंतु शिरूर हवेली तालुक्यात येऊनच अजित पवारांनी तुम्हाला संपूर्ण एक आव्हान दिलेलं होतं की तुम्ही कसं पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून येता म्हणून असं तुम्हाला थेट आव्हान दिलेलं होतं आणि आताच तेच अजित पवार म्हणतात की मी बारामती विधानसभेमधनं निवडणूक लढेल की नाही हे माहीत नाही म्हणून। खरं म्हणजे मी त्यावेळेला सांगितलं होतं, शिरूर हवेलीच्या सामान्य जनतेच्या हातात ही निवडणूक असते, ते कोणी ठरवलं तर होत नाही आणि शिरूर हवेलीची जनता सामान्य ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीमागं भक्कमपणे गेले अनेक वर्षापासून आहे। त्यामुळं कोणी काही दम दिला, कोणी काही अशी ढोसाची दाखवली भूमिका, तर त्याला लोक जुमानत नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते अशोक बापू पवार, जे शिरूर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत। NCDC कडनं ज्या काही सहकारी कारखान्यांना लोन मंजुरी दिली जाते ते फक्त सरकारमधल्या आमदारांचेच आणि त्यांच्या लागेबांधी असलेल्या लोकांचे कारखाने आहेत, त्यामुळे कुठेतरी सहकार क्षेत्राला खीळ घालण्याचं काम जे आहे ते आता सरकारी यंत्रणेमार्फत केलं जातं आहे, असं थेट हल्लाबोल जो आहे तो अशोक बापू पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याकडनं सांगितलं जातं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दिवेसह अक्षय मंकडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।